नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील नंदकुमार माने, माऊली ड्रॅगन फ्रूट फार्म अँड नर्सरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर आपण जी रेड डायमंडची बाग लावली आहे पेरूची, ही मागच्या महिन्यात आपण छाटली होती. 1 महिना पूर्ण झाल्यानंतर ती छाटणी कशा प्रकारे घेतली होती ती पण तुम्हाला दाखवलं. आता दुसरा महिना पूर्ण झाला आहे बागेला, बरोबर 60 दिवस पूर्ण झालेत. त्यामुळे आता तुम्हाला दाखवतो छाटणी केलेला फरक किती आहे. आपण छाटणी केली तेव्हा एकच फांदी होती बागेला. आता फांद्यांचं प्रमाण किती आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि अजून 8 फांद्या झाल्यात, 1च्या 8 झाल्यात. आता ह्या 8 जेव्हा 2 फुटाच्या आसपास येतील तेव्हा आम्ही अजून एक छाटणी घेणार आहे, म्हणजे त्याचं पण शेपिंग चांगलं होईल आणि जेवढा बुडक्यातनं फुटवा काढता येईल वर तेवढं चांगलं आहे. लक्षात ठेवा, ही रेड डायमंड व्हरायटी आहे. ग्रोथ वगैरे बरी वाटते व्हरायटीची, महाराष्ट्राच्या वातावरणाच्या मानानं वगैरे काय एवढा प्रॉब्लेम नाही. आता बघूया पुढं कसं होतंय. तरी अशा प्रकारे छाटणी घेतल्यावर त्याचा हा फायदा आहे तुम्हाला की पानांची संख्या वाढणार आणि तुमच्या बागेची कॅनोपी चांगली ग्रोथ होऊन जाणार आहे. त्यामुळे छाटणी टाईम टू टाईम ठेवा आणि बागेवर लक्ष ठेवा. नुसती छाटणी करून उपयोग नाही. ह्या अशा प्रकारे कळ्या पण येतात बघा. ह्या कळ्या येते का नाही, ह्या वेळच्या वेळी अशा काढून टाकायला लागतात. ह्या कळ्या जर तुम्ही काढल्या नाही तर तुमच्या बागेची जी ग्रोथ आहे त्याच्यावर थोडासा परिणाम होणार आहे. त्यामुळे ह्या कळ्या पण तुम्हाला टाईम टू टाईम काढायला लागणार. बऱ्याच कळ्या येतात, 1-2 कळ्या नाही, अशा भरपूर कळ्या येतात. तर ह्या काढून तुम्हाला व्यवस्थित बागेची काळजी घेतली पाहिजे, तरच बाग तुमची चांगल्या प्रकारे ग्रो होईल आणि तुम्हाला अपेक्षित ते उत्पादन मिळेल. तर इथं 2 महिन्याची ग्रोथ आहे, तुम्हाला पूर्ण दाखवतो.